नमस्कार. आज आपण करणार आहोत घेवड्याच्या शेंगांची भाजी. तर आता गावी आहे मी आणि मस्त आमच्या घरासमोर सीताफळाच्या झाडावरती छान हा घेवड्याचा वेल चढलेला आहे आणि त्याला भरपूर शेंगा लागलेल्या आहेत. तर आता आपण पहिल्या शेंगा तोडून घेऊया. तर आता बघा मी मस्त त्याच्या शेंगा जेवढ्या छान तयार झालेल्या आहेत त्या आपण सर्व तोडून घेऊया. अजून त्याला भरपूर फुलंही आहे. म्हणजे यानंतरही त्याला खूप वेळा शेंगा येणार आहेत. तर आता आपण ज्या शेंगा आलेल्या आहेत त्या तोडून घेतलेल्या आहेत सगळं. मस्त छान हिरव्यागार शेंगा आहे अशा ताज्या-ताज्या. त्यात आपण सगळीकडून चेक करून त्या तोडून घेतलेल्या आहेत आणि याची आज आपल्याला छान भाजी बनवायची आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त शेंगा आपल्याला भेटलेल्या आहेत. आता भरपूर शेंगा आपल्याला भेटल्यात. आता आपण याची भाजी करूया. तर आता प्रथम आपल्याला या निवडून घ्यायच्या आहे. तर शेंग नेहमी 2 साइडनी अशी पूर्ण सोलून त्यातले दाणे वेगळे करायचे आणि त्याची आपल्याला साइडची जी अशी एक रस्सी धागा निघतो, तो काढून घ्यायचा आहे जेवढा निघेल तेवढा. आणि व्यवस्थित अशी सोलूनच निवडायची कारण कधी-कधी या शेंगांमध्ये अळे असेल तर मग ती आपल्याला दिसते. म्हणून सोलून या शेंगा निवडायच्या अशा. पाहू शकता मी कशा निवडल्यात त्या. आणि आता सगळ्या शेंगा आपल्या निवडून झालेल्या आहेत. तर आता आपण त्या स्वच्छ धुवून घेऊया. मी मस्त त्या थोड्याशा पाण्यामध्ये अशा भिजत घालून छान चाळणीवरती धुवून घेतलेल्या आहे. आणि आपण यामध्ये काय-काय घालणार आहे तुम्ही पाहू शकता. मस्त आता आपण शेंगदाणे घेऊया आणि यामध्ये आपण कोथिंबिरीचे देठं घालूया वाटण्यासाठी आणि याचे वाटण करून आपण घेणार आहोत. तर आता आपण घेणार आहोत कोथिंबीर, कढीपत्ता, चिरलेला कांदा आणि शेंगदाणे आणि कोथिंबिरीच्या देठाचे वाटण. तर आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यावर मी तेल घालून घेते. तर आता तेल छान गरम झाले की मग आपल्याला छान ही घेवड्याची भाजी फोडणीला टाकायची आहे. तर तुम्ही पाहू शकता आता मी फोडणीसाठी पहिलं घेतलेलं आहे जिरं. तर आपण जिरं घालून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्यावर कांदा घातलेला आहे. तर आता हे कांदा व्यवस्थित आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यावर आपण मस्त कढीपत्ता तडतडायला टाकणार आहोत. तर आता हे छान सर्व परतून घेऊया आणि मग यावर आपण थोडासा कांदा असा लालसर झाला की मसाले घालून घेऊया. तर आता तुम्ही पाहू शकता आपला मस्त कांदा परतून होत आहे. आता यावर आपण छान लसणाचं वाटण टेचून घेतलेलं आहे मी. तर तो आपण लसूण घालून घेऊया आणि तो छान परतून घेऊया पहिला. आता तेलामध्ये हे सर्व चांगलं परतून झालं की मग आता आपण मसाले घालूया. छान आता आपला कांदाही परतून झालाय. आता आपण हिंग घातलेला आहे. आता 1 चमचा हळद घालून घेऊया. त्यानंतर आपण धना पावडर घातलेली आहे. आता आपल्याला घालायचा आहे मसाला. हा घरचा लाल मसाला आहे माझा. तो 2 चमचे घातलाय मी. 1 चमचे मिरची पावडर घालायची आपल्याला आणि आता हे मसाले तेलावरती छान परतून घ्यायचे आहे आणि यानंतर आता छान परतली की आपल्याला यावरून मस्त कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी थोडीशी आणि यावर आता आपण शेंगा घालून घेऊया. आता हे सर्व घालून झाले की आपण चांगले परतून घेऊया. मस्त सर्व मसाले एकदम मीठ पण घालून घेऊया म्हणजे मसाल्यांबरोबर मीठही चांगले मिक्स होईल. आता हे सर्व घातल्याच्या नंतर एकदा आपण चांगले सगळे हलवून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल आपले. मग यानंतर आपण आपले जे शेंगदाणा आणि कोथिंबिरीचे वाटण आपण केलेले आहे आपण ते घालणार आहोत. त्यात आपण ते वाटणही घालून घेऊया. पहा मस्त सर्व हलवून झाले आहे आपले. छान मसाला आणि मीठ आपले मस्त मिक्स झालेले आहे. ही आपण घेवड्याची भाजी सुक्की बनवणार आहोत.
यापूर्वी मी एक घेवड्याच्या भाजीचा व्हिडिओ टाकलेला आहे. आता आपण शेंगदाण्याचे वाटण घातलेले आहे. हे वाटण घालून परत एकदा भाजी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. म्हणजे सगळीकडे ते व्यवस्थित लागले जाते. मी याआधी तुम्हाला हिरव्या मसाल्याचं घेवड्याच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला होता. आज मी अ, लाल मसाल्याचा आणि सुक्की भाजी दाखवलेली आहे. यापूर्वीची जी जी व्हिडिओ दाखवला त्यामध्ये आपण मस्त हिरव्या वाटणाची पातळ भाजी केलेली आहे. जर तुम्हाला ही पण पातळ करायची असेल तर यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. पण आज मी ही तुम्हाला सुक्की भाजीची रेसिपी दाखवलेली आहे. तर आता तुम्ही पाहू शकता मस्त आपलं सर्व मिक्स करून झालेत. आपण आता मिक्सर धुवून थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. म्हणजे आपली भाजी थोडी छान शिजून पण निघेल आणि मस्त हे वाटण वगैरे छान एकजीव होऊन जाईल. आता हे घातल्याच्या नंतर परत आपण थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. छान आपली भाजी अशी व्यवस्थित, कारण शेंगांना असा मस्त मसाला लागतो आणि घेवडा त्याला स्वतःची एक छान अशी चव आहे आणि आज आपले मसाले असं तो खूप टेस्टी बनला जातो. आता आपण झाकण ठेवून त्याला शिजून थोडा शिजला की नाही जरा चेक करून पाहायचा. आता मी थोडासा पाहते चेक करून शिजलाय का. शेंग दाबून पाहायची किंवा मग त्याच्यातला दाणे शिजलेत का ते आपण चेक करून पाहणार आहोत. आता मी चेक करते. थोडंसं मला अजून कच्चसर वाटतंय तर अजून आपण 2 मिनटं ठेवूया भाजी. आता मस्त हे झाकण ठेवून आपली भाजी जवळजवळ होत आली आहे. आता मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. बघा रंगही तिचा बदललेला आहे आणि पूर्ण सुक्की झालेली आहे भाजी ही. मस्त गरम गरम भाकरी आणि चपातीबरोबर अशी भाकरी तुम्ही करू शकता. छान आपली ही भाजी तयार झालेली आहे. बघा मी आता परत चेक केली. आता आपली भाजी परफेक्ट तयार झालेली आहे. भाजी रेडी झालेली आहे पाहू शकता तुम्ही. आता याबरोबर मी केलेली आहे मस्त गरमागरम बाजरीची भाकरी. घेवड्याची भाजी आणि बाजरीची भाकरी खूप टेस्टी लागते. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. बाय बाय.